आपण पाहणार आहे आज महाधिवक्ता. राज्याचा जो महाधिवक्ता असते तो पाहणार आहे. राज्याचा महाधिवक्ता जो आहे ना याची कलम आहे 165 मध्ये. भारतीय संविधानाच्या 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता दिला आहे. महाधिवक्ता म्हणजे काय, तर हा एक सरकारी वकील असतो राज्य सरकारसाठी. याच्या आपल्याला काय तर याची पात्रता काय लागते, जसा हा नामांकित पंडित असला पाहिजे का, तर नाही. हा नामांकित पंडित असला पाहिजे नाही. हा कामकाजात भाग घेऊ शकतो काय, म्हणजे जो विधिमंडळ जे आहे ना त्याच्या कामकाजात हा भाग घेऊ शकतो, पण त्याला मतदानाचा अधिकार नाही. विधिमंडळाच्या समितीचा सदस्य पण होऊ शकतो. त्याला घटनेतून काढण्याची जी पद्धत आहे ना ते आपल्या संविधानामध्ये दिलेली नाही आहे. त्याची नियुक्ती कोण करते, तर महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल करते. तर त्याच्या अंगी कोणती पात्रता असावी, महाधिवक्त्याच्या अंगी हायकोर्टाची न्यायाधीशाला जी पात्रता लागते ती असावी. म्हणजे जसे की 10 वर्ष त्याने वकिली केलेली असावी किंवा 10 वर्ष त्यांनी न्यायिक पदावर असावा. तर याचा कार्यकाळ जो आहे ना महाधिवक्त्याचा हा आपल्या राज्यघटनेत दिलेला नाही. कारण हे जे पद आहे हे राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असते. तर त्याचं वेतन वगैरे सर्व राज्यपाल ठरवते. आणि जे विधिमंडळ सदस्यांना जे सर्व विशेष अधिकार असते ना, विशेष अधिकार ते याला मिळतात. हे महाधिवक्ता आहे. राज्यामध्ये महाधिवक्ता असतो आणि तिकडे भारताचा जो असतो तो असतो महान्यायवादी. त्याचा आर्टिकल आहे 76 आणि राज्याचा महाधिवक्त्याचा 165 आर्टिकलवर प्रश्न विचारला जातात. थँक्यू.